मम्मी काय झालं? एवढ्या मोठ्या कशाला हाका मारलायस? मम्मी, वाघमारांच्या डोळ्यात पाणी काय? तूच काय तर वाईट बोलली असशील तर. माझा राग सगळा त्यांच्यावर काढलास ना? काय झालं सांग? सत्या, मम्मी साहेब काहीच नाही बोलल्या मला. मी आता निघताना पप्पांनी हातात डबा दिला माझ्या म्हणून भरून आलं मला, म्हणून डोळ्यात पाणी. नक्की हेच कारण आहे का वाघमारे? होय सत्या, मी कधीपासून हेच सांगायचा प्रयत्न करते, तू ऐकूनच नाही घेत. बघा, हे असं असतंय. एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं. बोला आता, तुम्ही मलाच बोला. बोलणीच काहीच हातात आहे माझ्या, दुसरं काय? वाघमारे चला, मी सोडतो तुम्हाला. नाही नको, मी जाईन. का? तू उमेदवार आहेस आणि अजून रिझल्ट नाही लागला. माझी मी जाईन. माने, फाईल दाखवा. ऐका ना भारती मॅडम, हे बघा, हे नवीन डॉक्युमेंट्स आहेत. स्टॅम्पिंग झालंय, फक्त तुम्हाला सरांची साईन घ्यायची. घ्याल प्लीज. हो मी घेते, ठेव देते. हा बरं, तुमची लाडकी मंजू नाही आली अजून? नाही, रोजच लेट येणार का आता? ऐका सगळ्यांनी, एक मिनिट इकडे या. मला एक महत्वाचं सांगायचं आहे निवडणुकीच्या बाबतीत. पण सर, वाघमारे नाही अजून आले. हो ना, मंजूच आली नाही सर अजून. किती वाजले? भारती मॅडम, काय आहे? कुठे आहे वाघमारे? सर, फोन करून बघते. करा फोन. अगं आलीस तू मंजू? आज परत लेट झाला मंजू. काय अगं? वाघमारे, काय आहे? कामावर याची वेळ आहे काही? सॉरी सर, रिक्षाने आले म्हणून वेळ झाला. सत्या बरोबर येऊ शकत नाही ना आता. खरंच सॉरी सर. इट्स ओके, चालायचंच. बरं ऐका, आम्ही काय म्हणतोय ते. व्होटिंगच्या दरम्यान मला कुठल्याही प्रकारचा गोंधळ झालेला चालणार नाहीये. येस सर. त्या डुप्लिकेट शाहरुख सलमानच्या सभेला जो गोंधळ झालाय ना, तो गोंधळ मला वोटिंग सेंटरवरती नकोय. समजतंय? भारती मॅडम. येस सर. रॅली आणि सभेच्या स्पॉटवर तुम्ही असणार आहे तुमच्या टीमला घेऊन. प्रिया, तुम्ही येस सर. वोटिंगच्या सर्व सेंटरवर तुम्ही असणार तुमच्या टीमला घेऊन. येस सर. आणि निकालाच्या दिवशी वाघमारे तुम्ही तुमच्या टीमला घेऊन ड्युटीवर राहायचे. येस सर. आणि हो, तुमच्या घरात 2 उमेदवार आहेत ना निवडणुकीमध्ये? मग प्रभाग क्रमांक 5 शाहूपुरी हे सेंटर सोडाच, त्याच्या आसपास पण फिरायचं नाही. ओके? येस सर. आणि सगळ्यात शेवटचं, आजपासून निवडणुकीच्या निकालापर्यंत कुणालाही सुट्टी मिळणार नाहीये. इज दॅट क्लिअर? येस सर. आणि वाघमारे, कामावर जरा लवकर येत जा. सॉरी सर. आपलं काम चोख केलं पाहिजे ना. आणि लक्षात ठेवा, या निवडणुकीला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नये. ओके? येस सर. चला, लागा कामाला. तात्यासाहेबांचं बरोबरच आहे. मुंबईचा विषय ना व्यवस्थित हाताळला पाहिजे आपला. नाही मुकादम तर पूर्ण बसलाय. तुमच्यात कधी काय प्रॉब्लेम होतो बघा. अरे बलमा, मम्मी साहेबांचं बूथ लावायचं कुठं रे? आम्ही एक काम कर, तू मांढरे आणि आमल्या 3 जण बूथवर थांब. बाकीच्या पोरांना दिसणार. हा, नाही का बूथवर थांबला की फक्त चहा नाश्ता पाणी करत बसू नका.
मतदार यादी चेक करा, तिची व्यक्ती आहे का बघा, त्यांचं आधार कार्ड बघा. जर शंका काय वाटली तर हळूच जन्मतारीख काय रे तुझी हळूच विचारा. म्हणजे कसं बोगस मतदान आपल्याला कळत, बोगस मतदान होण्याची शक्यता आहे बरं का. त्यामुळे व्यवस्थित जागरूक राहून सगळ्यांनी कामं करा काय. आणि सत्या तुझ्या बुथवर मी थांब. ए माझं बूथ लावायची काय गरज नाही. अरे पण तुझं बूथ पाहिजे की रे. सत्या मी काय म्हणतो तुझं बुथ लावेच आपण. हे बघा, मम्मीचं निवडून येणं पक्षासाठी आणि तात्यासाहेबांसाठी लय महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही तिकडेच लक्ष द्या. ए जावा पुढचं बॅनर काढून घे पटकन आलो जा. एक सुद्धा ठेवू नका रे. ए सगळे काढा रे बोर्ड. सत्या काय नेमका विषय, कुठला विचार करतोस एवढा. काय ना रे, तो मुकादम ना लय उलटा डोक्यात आहे. काय ना काय तर कांड करणार असंच वाटतंय बघ. अरे आता वाघमाऱ्याची ड्युटी असणार आणि मी त्यांना काहीच मदत करू शकणार नाही. शेवटी मी उमेदवारीला उभा आहे ना, मग मी त्यांना मदत केलेलं बरोबर नाही दिसत. अरे सत्या तुझं सगळं बरोबर आहे, पण वाघमारे वहिनीनं काही कमी समजू नको. आम्ही माल बदललं त्या दिवशी त्या मुकादमाच्या माणसानं सळू की पळू करून सोडलेलं त्यांनी. एखादा कॉलर धरून ओढून आणला आणि काट्या मारल्या. त्यांची ड्युटी ती व्यवस्थित पार पाडते, तू नको काळजी करू. ए झालं का राम्या? हा काढ काढ, ती पण पुढचे पण काढ सगळे. आवरा लवकर. रिक्षा दादा अहो, थांब दादा. रिक्षा थांबा दादा. मंजुता अगं साडी नेसून कुठं निघालीस? अरे निवडणुकीच्या ड्युटीला बाहेर होते ना, म्हणून उशीर झाला. आणि नेमका पाऊस पडला आणि वर्दी भिजली म्हणून चेंज केली. हा कसा चालू आहे आपल्या सत्यदादाचा प्रचार? चांगला चालू आहे. पण पप्पा मला लई वाईट वाटतंय बघ. माझ्या मनात असून बी मी त्याचा प्रचार करू शकत नाही. काय मंजुताय, अगं काय काम असेल तर आम्हाला सांग, तू नको लोड घेऊ. सांगितलं होय. दादा अहो, थांबा 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 अहो, थांबा. रिक्षा खाली काय मारायचंय तुला? अहो, मरायचं नाही अहो, त्या पोलीस ताई आहेत त्या. अहो, साडी काय बघताय, पोलीस ताई आहेत त्या. थांबा जाऊ नका अजिबात. थँक्यू. अगं पास का मंजुताय, थँक्यू काय म्हणते. ऐक आता अजिबात काळजी करू नको. तुला माहित नाही काय आपल्या साख्या साताऱ्यात सत्यदादाची किती हवा आहे. तुम्ही पण सत्यदादाची माणसं आहे. विषय काय बघितला का आपल्या सत्यदादाची किती हवा आहे. आज मी ताईंला फुकट सोडणार आज.